नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती आज झालेला जो पेपर आहे प्रामुख्याने 27 ऑक्टोबर 2023 म्हणजे आजच्या दिवशी झालेला जो नगर परिषद भरती आहे, भरतीचा पेपर आहे, तो पेपर कशा पद्धतीने होता व कोणते प्रश्न होते हे विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या दिवशी म्हणजे दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा, पहिला प्रश्न होता, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष असा ही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला बघा। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 2022-23 ग्रोथ रेट किती आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी साक्षरता दर कोठे आहे? बघा, नंदुरबार या ठिकाणी सर्वात कमी साक्षरता दर आहे। निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली होती असाही प्रश्न आजच्या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा। 25 जानेवारी 1950 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आयोगाची स्थापना ही झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला कोण? तर बघा, कोण होते निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला? रमादेवी या होत्या। पुढचा प्रश्न आहे बघा, पुणे महाराष्ट्र कामगार कल्याणची स्थापना कधी केली? तर बघा, कधी करण्यात आलेला आहे पुणे महाराष्ट्र कामगार कल्याणची स्थापना? ऑक्टोबर 2005 मध्ये पुणे महाराष्ट्र कामगार कल्याणची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, सुंदरबन कोणत्या राज्यात आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे आजच्या या नगर परिषद भरतीमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये आहे? बंगाल या राज्यामध्ये सुंदरबन आहे। पुढचा प्रश्न बघा, आज विचारण्यात आलेला घटना दुरुस्तीवर आधारित, घटना दुरुस्ती तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर बघा, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। घटना दुरुस्ती तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? दक्षिण आफ्रिका या देशाकडून घटना दुरुस्ती ही तरतूद घेतलेली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, कोणता जिल्हा लोकसंख्या सर्वात कमी आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात लोकसंख्या कमी आहे बघा, असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, आज विचारण्यात आलेला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? याही प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल। 1 मे 1960 या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या देशाने सार्वत्रिक मतदानाचे अधिकार दिले आहे? तर बघा, कोणत्या देशाने सार्वत्रिक मतदानाचे अधिकार दिलेला आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे आजच्या परीक्षेमध्ये। पुढचा प्रश्न आहे बघा, जिल्हाधिकारी यांचे दुसरे नाव काय? असाही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, कशा पद्धतीचा होता? अमरावतीचे प्राचीन नाव काय होते असाही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता। त्यानंतर प्रसूती रजा यावर देखील आधारित एक प्रश्न होता। पुढचा प्रश्न आहे बघा, निवडणूक आयोगाची पहिल्या महिला आत्ताच झालेला आहे बघा, रमादेवी 1990। पुढचा प्रश्न, RTI ॲक्ट 2019 कोणत्या कलमात बदल झाला आहे? तर बघा, 13, 16, 27 यामध्ये बदल झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, डायरेक्ट टॅक्सचे उद्दिष्ट याच्यावरती देखील आधारित एक प्रश्न होता असा विद्यार्थ्यांचा मत आहे। पुढचा प्रश्न बघा, आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली? हा प्रश्न देखील प्रामुख्याने तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। पंडिता रमाबाई हे काय आहेत? आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, सेंद्रिय शेतीत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? पुढचा प्रश्न बघा, आज विचारण्यात आलेला महाराष्ट्रात कोणती पर्वतरांग आहे? तर बघा, कोणती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्वतरांग? अजिंठा ही पर्वतरांग आहे। त्यानंतर झाड याचे लिंग ओळखा। तर बघा, झाड याचे लिंग ओळखायला आपल्याला या प्रश्नामध्ये सांगण्यात आलेलं आहे आजच्या पेपरमध्ये। पुढचा प्रश्न आहे बघा, काळ ओळखा यावर आधारित, मराठी व्याकरणावर आधारित, माझ्याकडून मित्राला मारले गेले या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायला सांगितलेले आहेत बघा। पुढचा प्रश्न आहे बघा, लोकशाहीचा 14 आधारस्तंभ कोणता आहे? बघा, मीडिया हे काय आहे? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी लागू झाली? तर बघा, कधी झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था? 1 मे 1962 या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू झालेला आहे। तर वसंतराव नाईक समिती महसूल मंत्री। पुढचा प्रश्न बघा,
दुसऱ्या प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा, गिरप्पा मोहली हे काय आहेत, दुसऱ्या प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, CPU लॉन्ग फॉर्म विचारण्यात आलेला होता, तर बघा काय आहे CPU लॉन्ग फॉर्म, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे काय आहे, CPUचा लॉन्ग फॉर्म आहे। पुढचा प्रश्न बघा, पुराचे लॉन्ग फॉर्म विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी। त्यानंतर वानरचा स्त्रीलिंगी ओळखा असाही एक प्रश्न होता बघा। नदीचे अनेक वचन यावर आधारित देखील एक प्रश्न होता। पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीचा होता, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वर्तुळाकार लोकवस्ती आहे। पुढचा प्रश्न, मानवी वसाहतीतील मुख्य घटक कोणता असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात विधान परिषद आहे, तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे विधान परिषद, बिहार आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये विधान परिषद आहे। पुढचा प्रश्न बघा, रिसायकल बिनचे दुसरे नाव काय आहे बघा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा रिसायकल बिनचे दुसरे नाव काय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र फ्लॅग ऑफिसर यावर आधारित देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, असा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेचे जनक कोणास म्हणतात, हा प्रश्न देखील झालेला बघा। सावित्रीबाई फुले उतारा 3 प्रश्न होते, सावित्रीबाई फुले यांच्यावरती उतारा होता, त्याच्यावरती 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्यानंतर जिल्हा दंडाधिकारीवर नजीकचे नियंत्रण याच्यावर देखील आधारित एक प्रश्न होता, एका विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून एका विद्यार्थिनीने आज परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, अतिवृष्टी याचा विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला होता। वीज या शब्दाचा समानार्थी शब्द विचारण्यात आलेला होता आजच्या पेपरमध्ये। झाड लिंग कोणते असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। वानर स्त्रीलिंगी रूप कोणते असाही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। नदी अनेक वचन काय आहे, हा प्रश्न आत्ताच झालेला बघा, हाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, सैनिकांकडून दहशतवादी मारला गेला प्रयोग ओळखायचा आहे। 2019 या वर्षी RTIच्या कोणत्या कलमात बदल केले असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता। ईमेल डिलीट केल्यावर कोठे स्टोअर होतो असाही प्रश्न आजच्या या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। पंचवार्षिक योजनेत कोणाचा योगदान आहे असाही प्रश्न, म्हणजे पंचवार्षिक योजनेत कोणाचा अधिक योगदान आहे असाही प्रश्न आजच्या या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, मानवी वस्ती विकेंद्रीकरण परिणाम करणारे घटक याच्यावर आधारित देखील प्रश्न होता हा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, आपली राज्यव्यवस्था कोणत्या देशाशी मिळता जुळता आहे असाही प्रश्न आजच्या या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। राज्यघटनेत दक्षिण आफ्रिकेकडून कोणते तत्व स्वीकारले असाही प्रश्न होता। त्यानंतर महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वाधिक आढळतो असाही प्रश्न आजच्या या नगर परिषद भरतीमध्ये होता। पुढचा प्रश्न आहे, 2011 महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा कोणता असाही प्रश्न आजच्या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एकूणच 27 ऑक्टोबर रोजी म्हणजे आजच्या दिवशी विचारण्यात आलेले जे नगर परिषद भरती आहे त्या भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न, जसे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा खास व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज झालेला जो पेपर होता नगर परिषद भरती 2023चा तो कशा पद्धतीने होता व कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते ते सर्व या ठिकाणी तुमच्या शंकाचे निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाच्या माध्यमातून एक मार्गदर्शन मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।